जय श्री स्वामी समर्थ. नमस्ते मित्रांनो. तो मित्रांनो, मराठी चित्रपट सृष्टीत राजा शिवाजी या चित्रपटाने धुमाकूळ घातल्यानंतर आता जर कोणत्या चित्रपटाचे वारे वाहत असतील तर ते आहे देऊळ बंद भाग 2 या चित्रपटाचा. या चित्रपटाने पूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेले आहे. हा चित्रपट 9 करोडच्या बजेटमध्ये बनला होता, पण आता जवळपास त्याने 40 करोड तो क्रॉस केलेलेच आहे, पण तो 50 करोड क्रॉस करायच्या अगदी समीप आहे. तर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट लिहिला आणि डायरेक्ट केला आहे मराठीतील प्रसिद्ध अभिनेते प्रवीण दरडे यांनी. यापूर्वी त्यांनी खूप चांगले असे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहेत आणि त्यात मोलाची भर देऊळ बंद 2 म्हणजे भाग 2 या चित्रपटाने घातलेला आहे. यामध्ये त्यांची धर्मपत्नी म्हणजे त्यांची बायको स्नेहल तरडे यांनी प्रमुख भूमिका निभावली आहे आणि सर्वात महत्वाची भूमिका आपले मोहन जोशी सर यांनी श्री स्वामी समर्थ यांची भूमिका निभावलेली आहे. तर हा सिनेमा जो आहे हा ज्या गटात मोडतो तो आहे शेतकऱ्यांच्या समस्या मांडणे या गटामध्ये. तसं बघायला गेलो तो गेल्या आठवड्यात 2 मूवीज रिलीज झाल्या. एक तमिळ मूवी आहे कारा आणि हा एक मराठी चित्रपट आहे देऊळ बंद भाग 2. या दोन्ही चित्रपटांचा प्रमुख गाभा आहे तो शेतकरी आणि त्यांच्या समस्या. जर आपल्याला या शेतकरी आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या असतील तर आपल्याला हे दोन्ही चित्रपट पाहायला काही हरकत नाही. आता बोलायचं झालं आपल्या या मराठी चित्रपटाबद्दल तर येथे जी स्नेहल तरडे आहे यांनी ज्या बाईची भूमिका निभावली आहे ती म्हणजे ती एक नास्तिक बाई आहे. तिला देवावर विश्वास नाही आणि खास करून तिचा जो नवरा असतो तो श्री स्वामी समर्थ यांच्यावर खूप त्याची श्रद्धा असते. तो त्यांना मानतो, तो त्यांना देवाप्रमाणे पूजतो. पण या ज्या आपल्या मुख्य भूमिका निभावत आहेत स्नेहल तरडे ताई आणि यांच्या मनात श्री स्वामी समर्थ यांच्या विरुद्ध मनात एक त्रागा आहे, एक बोलतात ना राग आहे की देव नसतो असं त्यांना वाटतं आणि या देवाच्या पायीच त्यांचा संसाराचा गाडा हा आता अडलेला आहे आणि त्यांच्यावर अतिशय वाईट अशी परिस्थिती आलेली आहे. येथे मी स्टोरी सांगणार नाही. जर स्टोरी सांगितली तर तुम्हा लोकांना तो चित्रपट बघण्यात जास्त स्वारस्य उरणार नाही. तर येथे बेसिक सांगायचं झालं तर जे स्वामी समर्थ आहेत ते पृथ्वी तलावर प्रकट होतात आणि ते जे स्नेहल तरडे ताई आहेत त्यांच्या बरोबर आयुष्याचा काही क्षण घालवतात आणि तेथे ते त्यांना पटवून देतात की माणसाच्या मनात भावना असणे जरुरी आहे. माणसाला आपले कर्म केले पाहिजे कारण स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत आणि आपल्याला भीता कामा नये. तर या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर इंटरव्हल म्हणजे मध्यांतर पर्यंत हा सिनेमा अतिशय ग्रिप बनवून ठेवतो. आपल्याला काहीतरी आपण नवीन एखादा प्रयत्न बघतो याची जाणीव होते आणि आपल्याला मोहन जोशी सर एका वेळेनंतर असं वाटतं की खरंच श्री स्वामी समर्थ प्रकट झाले आहेत आणि त्यांची जी बोलण्याची कला आहे, ज्या ठिकाणी ते मृदू वागतात, काही ठिकाणी ते रागीट होतात, काही ठिकाणी ते अडून बसतात एखाद्या गोष्टीवर, तर असं वाटतं की बहुतेक देव असाच असावा. आणि येथे जी हिरोईन आहे ती नास्तिक आहे, ती तिचा राग सारखा प्रकट करत असते आणि ती दाखवून देते की देव नाही आहे आणि माणसाचं जीवन हे किती कठीण आहे देवाला माहीतच नाही. तर ही जी जुगलबंदी आहे ती या सिनेमात आपल्याला दाखवण्यात आलेली आहे. आणि आता या सिनेमाचं काही जर आपण निगेटिव्ह बोलू, अर्थात एकदम निगेटिव्ह नाही, पण माझ्या मते मध्यंतरानंतर म्हणजे इंटरव्हल नंतर हा सिनेमा मला थोडासा स्लो वाटला. मी काही प्रेक्षकांशीही बोललो, त्यांना इंटरव्हलच्या पूर्वी जो भाग आहे तेथे काही गोष्टी खटकल्या, जसे की जी या मूवीतली मुख्य हिरोईन आहे, हिरोईन तर नाही म्हणू शकत, जो मुख्य पात्र आहे स्नेहल तरडे ताई यांच्या घरी काही अशी अघटित घटना घडली आहे ज्याच्यामुळे माणूस पूर्ण कोलमडून जातो. पण येथे या अतिशय खंबीरपणे उभ्या आहेत, ज्यात जेव्हा श्री स्वामी समर्थांना गावी घेऊन जातात. पण जेव्हा अशी एखादी वाईट घटना आपल्या आयुष्यात घडते तेव्हा आपण मंदिर किंवा तेथे भजन गाणे किंवा त्या गोष्टीला विरोध करणे आणि तोही अशा प्रकारे, या गोष्टी काही प्रेक्षकांना पचनी नाही पडल्या. आणि खरं सांगायचं तर मला देखील हा विचार डोक्यात येतच होता की घरी एखादी अशी वाईट घटना घडली असेल आपल्या कुटुंबाबद्दल तर आपण त्यावेळी असं रिॲक्ट करू का, म्हणजे आरती घेणे किंवा अभंग गाणे किंवा अतिशय जास्त वेळेप्रमाणे ती दुःखद घटना लांबवणे, म्हणजे या गोष्टी पचायला जरा कठीण आहेत. पण सिनेमाची जी आपण म्हणते लिबर्टी घेतली जाते
त्याप्रमाणे या गोष्टी सिनेमामध्ये दाखवण्यात आला आहे, कारण त्यांचा मेन हेतू हाच आहे की श्री स्वामी समर्थ यांचा जो मोठा प्रभाव आहे आपल्या जनसागरावर तो दाखवणे. इंटरव्हल नंतर मूवी सामान्य वाटायला सुरुवात होते आणि अखेरीस आपल्याला हेच बघायचं आहे की ज्या सिनेमाच्या मुख्य अभिनेत्री आहेत त्यांना विश्वास होतो का देवावर. देव आज माणसाने जी परीक्षा त्यांच्या समोर ठेवली आहे ती प्रत्येक वेळी ते पास करू शकतात का. येथे हेच दाखवण्यात आलं आहे की माणूस देवाची परीक्षा घेतोय ना की देव माणसाची परीक्षा घेतोय. तर हे बघणं फार उत्सुकतेचं असेल की माणूस कशा प्रकारे देवाची परीक्षा घेतोय आणि त्या परीक्षेत देव कितपत यशस्वी होतो आणि येथे शेतकऱ्यांच्या समस्या या कधी सुटतील का याच्यावर काही ठोस असे उपाय या चित्रपटात दाखवलेले आहेत का, की हा लढा ही शेतकऱ्यांची जी हालाखीची आता जीवनशैली झाली आहे ती तशीच पुढे चालू राहणार की यामध्ये काही बदल होतील की होणार नाहीत. हे जर सर्व आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला हा चित्रपट नक्की पाहावा लागेल. गाणी ऐकण्यापुरती बरी आहेत. या चित्रपटात अतिशय सुरेख अशी गाणी असती जी आपण गुणगुणली असती तर खूपच या चित्रपटाला अजून जोर आला असता, पण त्या मानाने गाणी ठीकठाक आहेत. जास्त आपण ऐकू किंवा ती आपण सारखी सारखी ऐकू असे नाहीयेत. मला येथे अजय अतुल जर यांनी संगीत दिलं असतं तर अतिशय बरं झालं असं असं मला पर्सनली वाटलं. हा प्रत्येकाचा आपला आपला विचार आहे. बहुतेक काही लोकांना ही गाणी योग्य वाटली असतील या सिनेमामध्ये. तर या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला मोहन जोशी सर, स्नेहल तरडे ताई आणि यांना साथ देत आहेत प्रवीण तरडे सर, त्याचप्रमाणे संस्कृती बालगुडे, महेश मांजरेकर सर. आणि काही गोष्टी जरूर आपल्याला खटकतील कारण आपण बहुतेक आपल्या घरी वाईट परिस्थिती आली तर असं आपण नक्कीच नाही वागणार, असा विनोद देखील आपण बहुतेक नाही करणार, पण या चित्रपटात तसे दाखवण्यात आले आहे. जर आपण या गोष्टी वगळल्या तर हा चित्रपट अतिशय असा छान आहे. आपली देवावरची श्रद्धा वाढेल, आपला विश्वास वाढेल आणि आपण आपल्या कर्मालाच महत्त्व देऊ हे मी या माझ्या रिव्ह्यूद्वारे सांगू इच्छितो. तर आपणास वेळ मिळाला तर आपण हा चित्रपट नक्की थिएटरमध्ये जाऊन पाहावा ही आपल्याला विनंती. जय श्री स्वामी समर्थ, जय महाराष्ट्र, जय हिंद.